IPLमध्ये सध्या एका नव्या नावाची तुफान चर्चा सुरू आहे. अनिकेत वर्मा. अवघ्या काही सामन्यांमध्ये या खेळाडूने आपल्या बॅटिंगने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. तर कोण आहे हा खेळाडू आणि कसा होता त्याचा इथपर्यंतचा प्रवास? चला जाणून घेऊया. हा आकडा बघा, 43. ही काही साधीसुधी धावसंख्या नाही. ही आहे अनिकेतच्या एका तुफानी खेळीतली धावसंख्या, ज्यामुळे त्याच्या टीमला एक मजबूत धावसंख्या उभारता आली. आणि खरी गंमत तर आता आहे. या 43 धावा त्याने किती चेंडूंमध्ये केल्या असतील? फक्त आणि फक्त 18 चेंडूंमध्ये. यावरूनच कल्पना येते की तो किती स्फोटक फलंदाज आणि एक हाय इम्पॅक्ट फिनिशर आहे. अगदी NDTV स्पोर्ट्सने सुद्धा त्याच्या RCB विरुद्धच्या कामगिरीचं कौतुक केले. बातमीनुसार त्याने 18 चेंडूंमध्ये 4 षटकार आणि 3 चौकार मारून संघाला थेट 200 धावांच्या पार नेलं. पण मग प्रश्न पडतोच की हा नवीन खेळाडू, हा पॉवर हाऊस नक्की आहे तरी कोण? त्याच्या या चमकदार कामगिरीमागे नेमकी काय कहाणी दडली आहे? चला पाहूया. तर अनिकेतची खरी ओळख करून घेऊया आणि सुरुवात करूया त्याच्याबद्दलच्या एका मोठ्या गैरसमजापासून. अनेकांना वाटतं की तो झान्सीचा आहे. म्हणजे त्याचा जन्म तिथे झाला आहे खरंय, पण अनिकेत स्वतःला भोपाळचाच मानतो. का? कारण त्याच्या क्रिकेटच्या प्रवासाची खरी सुरुवात झाली ती भोपाळमधूनच. आणि ही सुरुवात अजिबात सोपी नव्हती. आता आपण त्याच्या आयुष्यातल्या त्या भावनिक आणि तितक्याच प्रेरणादायी प्रवासाकडे वळूया, ज्याने त्याला आजचा मजबूत खेळाडू बनवलं. अनिकेतची ही कहाणी खरंच खूप हृदयस्पर्शी आहे. विचार करा, वयाच्या अवघ्या 3ऱ्या वर्षी त्याच्या आईचं निधन झालं. यानंतर त्याचे काका अमित वर्मा यांनी खूप त्याग करून त्याला वाढवलं आणि वयाच्या 12व्या वर्षी त्याने भोपाळच्या पहिल्या क्रिकेट अकॅडमीमध्ये पाऊल ठेवलं. एका मुलाखतीत त्याने त्याच्या काकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तो म्हणतो, मुझसे ज्यादा स्ट्रगल तो उन्होंने किया है. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त संघर्ष तर त्यांनी केला आहे. आणि ह्याच संघर्षाने त्याला एक निर्भय खेळाडू बनवलं. चला तर मग पाहूया IPLमध्ये येण्याआधी त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये काय कमाल केली होती. IPLमध्ये प्रसिद्ध होण्याआधीच अनिकेतने आपली क्षमता सिद्ध केली होती. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये तब्बल 407 धावांचा विक्रम केला. त्याच्या कॅप्टन्सीखाली भोपाळच्या अंडर-18 टीमला पहिलं विजेतेपद मिळवून दिलं आणि मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्ये तर फक्त 30 चेंडूंमध्ये सेंचुरी ठोकली. याच कामगिरीने त्याला थेट IPLचं तिकीट मिळवून दिलं. आणि मग सुरू झाला त्याचा IPLचा प्रवास. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये प्रवेश करण्याचा त्याचा अनुभव कसा होता आणि त्याच्या यशाचं रहस्य तरी काय आहे? चला जाणून घेऊया. IPL ऑक्शनचा तो दिवस म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा होता. त्याचं नाव खूप उशिरा आलं, तब्बल 225व्या क्रमांकावर. सुरुवातीला एकदम शांतता, कुठल्याच टीमने बोली लावली नाही. लिलाव करता त्याला अनसोल्ड घोषित करणारच होता आणि तेवढ्यात अगदी शेवटच्या क्षणी SRHने पॅडल उचललं. SRH संघाने अनिकेतला एक भन्नाट गोष्ट सांगितली. ते म्हणाले, निकालाची चिंता करू नकोस, फक्त आक्रमक खेळण्याचा तुझा हेतू महत्वाचा आहे. या एका विचारामुळे त्याला बाद होण्याच्या भीतीतून पूर्ण स्वातंत्र्य मिळालं आणि तो निर्भयपणे खेळू शकला. विराट कोहली आणि MS धोनी या दोन्ही दिग्गजांचा अनिकेत खूप आदर करतो. पण तो स्वतःसाठी आदर्श मानतो धोनीच्या शांत स्वभावाला. दबावाखाली शांत आणि संयमी राहून निर्णय कसे घ्यायचे हे तो धोनीकडून शिकतो. आणि आता शेवटी IPL हे त्याचं अंतिम ध्येय नाहीये. त्याची खरी महत्त्वाकांक्षा काय? एक क्रिकेटर म्हणून त्याला नेमकं काय मिळवायचं आहे? मला निळ्या जर्सीच्या आधी पांढरी जर्सी हवीये. या एका वाक्यातून अनिकेतचं अंतिम स्वप्न स्पष्ट होतं. 2020च्या या जमान्यात त्याचं ध्येय आहे भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणं. अनिकेत वर्माचा हा संपूर्ण प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतो. प्रतिकूल परिस्थितीला संधीमध्ये बदलण्यासाठी नेमकं काय लागतं? कदाचित त्याचा संघर्ष आणि त्यातून मिळवलेलं यश हेच या प्रश्नाचं उत्तर आहे.